कापसाला सध्याही मिळत असलेल्या उच्चांकी 9,500 रुपये क्विंटल पर्यंत भाव, त्यातच लेट लतीफ मॉन्सूनमुळे पेरण्या झालेल्या विलंब यासह इतर कारणांमुळे दशकात पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यात उच्चांकी 2.61 लाख हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झाली आहे। सरासरी क्षेत्राच्या तुलनेत किमान 11,000 हेक्टर क्षेत्र जास्त आहे, तर सोयाबीन पेरणीचं प्रमाण घटलं आहे। या वर्षी अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात कपाशीसाठी 2.5 लाख सरासरी क्षेत्र आहे। मात्र त्या तुलनेत सद्यस्थितीत 2,60,612 हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे। अद्याप अमरावती जिल्ह्यातील पेरणीचा अंतिम अहवाल व्हायचा आहे, त्यामुळे पुन्हा कपाशीचं क्षेत्र 5 ते 8,000 हेक्टरनं वाढण्याची शक्यता आहे। कपाशीचं क्षेत्र वाढल्यानं सोयाबीनच्या क्षेत्रात कमतरता आली आहे। सद्यस्थितीत सोयाबीनची 1,90,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे। दुबार पेरणीनंतर या पिकाचं क्षेत्र किमान 6 ते 8,000 हेक्टरनं वाढण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे। अमरावती जिल्ह्यात सद्यस्थितीत 6,80,000 हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 6,03,512 हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे। यावर्षी किमान 50 ते 60,000 क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे। यामध्ये आता रबीची पेरणी होणार असल्याचं वास्तव आहे।